मंडपाच्या महाद्वारात आले. प्रचंड गर्दी बघितली. महाद्वारात उभं राहून राजा जनकाला विचारलं, जनक, यहां इतनी भीड़ क्यों? आपको पता नहीं 21 बार निक्षत्रिय पृथ्वी करने वाला मैं परशुराम दुनिया में जिंदा हूं, तो मेरी इजाजत लिए बिगर क्षत्रिय सम्मेलन क्यों रखा है? आता जनक जी भयभीत, विश्वामित्र तटस्थ, रामचंद्र शांत आणि लक्ष्मण क्रोधायमान. पण परशुरामजी स्वयंवर मंडपाच्या मध्यभागी आले. धनुष्याचे 2 तुकडे बघितले. क्रोध अनावर झाला. राजा जनकाचा हात धरून मागे पुढे मागे पुढे मागे पुढे ढकललं राजा जनकाला. आणि ढकलू ढकलू विचारलं, ए मूढ जनक, धनुष किसने तोड़ा? जिन्होंने धनुष तोड़ा होगा समाज से बिलक कर दो, वरना सबकी हत्या कर डालूंगा, मार डालूंगा सभी को. कौन है धनुष्य भंग करने वाला? रामचंद्राने विचार केला, माझ्या सासऱ्याला किती धमकावला तरी सासरा नाही म्हणणार बापून तोडलं, कारण त्याच्या मुलीच्या कुंकवाचा प्रश्न आहे. आणि म्हणून स्वतः रामचंद्र पुढे आले ना, अति नम्रतेने म्हणाले, नाथ संबुदन भंज निहारा हो को एक दास तुम्हारा. धनुष्य भंग करने वाला आपका कोई सेवक होगा बाबा? सेवक नहीं राघव, सेवक तो सेवा करता, दुश्मनी का काम किया है. कौन है वो? राम प्रभूला धमकावू लागले तेव्हा लक्ष्मणजी विश्वामित्राला म्हणतात, बाबा, चांगल्या माणसासोबत माझ्या भावाची मुलाखत घडवून आणली नाही तुम्ही. माझा दादा राम केवढा शांतने पांढऱ्या दाढीचं कुऱ्हाडवालं, केवढं रागीट, तिथं मी पाहिजे होतो बाबा, देता का परवानगी? आणि विश्वामित्रीलाही वाटलं इथे लक्ष्मणरावचंच काम आहे. हळूच कानात सांगितलं, जावं लागन. लक्ष्मणजी जेव्हा परशुरामाच्या पुढे आले, आगीमध्ये रॉकेल वतावत असे पहिले शब्द लक्ष्मणानं उच्चारले, बहुत धनुष्य तोडे उलर काय? म्हणजे बचपन में ऐसे कही कमठे तोड डाले बाबा. बचपन में, आता 15 वर्षाचा आहे लक्ष्मण, बचपन में म्हणतो पुन्हा. आणि कमठे, रावणासारख्यानं हल्लं नाही धनुष्य, त्याला लक्ष्मण कमठा म्हणतो. ऐसे कही कमठे हमने बचपन में तोड डाले बाबा. ए राजा के बालक, मुंह संभाल के बात कर, कमठा बोलता है का रे? धनुष्य सामान्य लग रहा. म्हणजे धनुष्य सामान्य वाटलं का तुला? धनुष्य सामान्य नाही का बाबा? नाही. मग धनुष्य सामान्य नाही हे तुम्ही कबूल करता महाराज, तर त्याला तोडणारा सुद्धा सामान्य नसावा असं का नाही वाटत? का त्याला वाद घालता? मग तर पुन्हा धावले, महाराज आएगा ये बेटा अपने माँ की गोद खाली करेगा. इतक्यात रामचंद्र पुढे आले, जाने दो बाबा, जाने दो, छोटा भाई है, बच्चा है, उसके मुंह में दूध भरा है. दूध नहीं रे राघव, जहर भरा है जहर. अरे तू इतना सीधा साधा है तो टेढ़े स्वभाव वाला भाई साथ में क्यों रखता है? लक्ष्मणजी म्हणाले, विश्वामित्र बाबा, पुन्हा उत्तर द्यायचा योग आहे, जाऊ जाओ लखन. पुन्हा आले, बराबर है महाराज, मेरे भाई की और मेरी प्रकृति जुलती मिलती नहीं. मेरा भाई सीधा साधा और मैं टेढ़े स्वभाव वाला, लेकिन तुम्हारी मेरी प्रकृति जुलती मिलती, आप भी टेढ़े और मैं भी टेढ़ा, तो क्या आपके साथ रहूं? मग तर पुन्हा धावले, मारा जाएगा ये बेटा. शेवटी लक्ष्मण निर्वाणीच्या शब्दात सांगितलं, बाबा, किती वेळा परशु दाखवला तरी आम्ही घाबरणार नाही आणि तुमच्यासोबत युद्धही करणार नाही. याचं कारण आहे बाबा, ज्याच्या गळ्यामध्ये जानवं आणि कपाळावर चंदन, त्याचं रक्षण करण्याकरता आम्ही क्षत्रिय आहोत, आक्रमणासाठी नाही. आणि तुम्हाला असं वाटत असेल कि ये बच्चा डर की मारे ऐसी बात कर रहा, तो अभी भी समय गया नहीं बाबा. एक काम करो. क्या करो? जनवा निकाल के फेंक दो, तिलक मिटाओ, बाद में परशु दिखाओ महाराज, तब पता चलेगा मां सुमित्रा के दूध में कितनी ताकत है. आता रामचंद्राला वाटलं पार कळत झाला. प्रभुजी पुढे आले, जाने दो बाबा, जाने दो, गुनाहगार तो मैं हूँ बाबा, जो तुमको ताड़न करना है तो मुझे करो बाबा, उसका कोई कसूर नाही बाबा. म्हणता म्हणता रामचंद्र प्रभूंनी आपल्या अंगावरचं वस्त्र बाजूला केल्यानं प्रभूची छाती उघडी पडली आणि उघड्या छातीवरचं भृगु ब्राह्मणाच्या लातेचं चिन्ह परशुरामाने बघितलं. या कृतीतून रामचंद्र प्रभूला हे सांगायचं आहे, बाबा, आम्ही तुमच्यासारख्या ब्राह्मणांच्या लाता खाण्यासाठी अवतार घेतो, हत्यार उगारण्यासाठी नाही. परशुरामजीच्या बुद्धीचे दरवाजे उघडले गेले, तरी खात्री करण्यासाठी आपल्या जवळचं धनुष्य पुढं सरकावलं. आपोआप रामचंद्रापर्यंत पोहोचलं. कळून चुकले की अवतार आहे. एवढे क्रोधायमान परशुरामजी आता नतमस्तक झाले. डोळ्यात अश्रू आले, कंठ दाटून आला.
अंग रोमांचित झालं आणि दोन्ही हात जोडून दोन्ही बंधूला क्षमा मागून दोघांचं स्तवन करते. जय रघुवंश बनज बनबान, जय रघुवंश बनज बनबान, गहन धनुज कुल गहन कुसाई, गहन धनुज कुल गहन कुसाई. जय रघुवंश बनज बनबानु, जय रघुवंश बनज बनबानु, गहन धनुज कुल गहन कुसानु, गहन धनुज कुल गहन कुसानु. जय सुरपिप्र देव हितकारी, जय मदमोह कोहरारी, जय सुरपिप्र धेनु गीतकारी, जय मदमोह कोह ब्रह्महरि. अनुचित बहुत कहे अज्ञाता, समौ समा मंदिर डूम्राता. अनुचित बहुत कहूँ अज्ञाता, क्षमऊ क्षमा मंदिर डोभाता. कही जय 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 रघुकुल की, कही जय 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 रघुकुल की. रघुपति गए बनई कर गए, रघुपति गए बनई कर गए. जय रघुवंश बनज बनभानु, जय रघुवंश बनज बनभानु, गहन धनुज कुल गहन कुसानु, गहन धनुज कुल गहन कुसानु. जय रघुवंश बनज बनबाणु, गहन धनुज गहन कृशाणु, अनुचित बहुत कई अज्ञाता, क्षमो क्षमा मंदिर दो भ्राता. कही जय 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 रघुकुल केतु, भृगुपती गये बनही तपहेतु. परशुरामजी निघून जातात. आता राजा जनकाचे डोळे अश्रूंनी भरून आले आणि राजे जनक विश्वामित्रजीला म्हणाले, बाबा मेरे लिए क्या सेवा. विश्वामित्र म्हणाले, जनका जरी काल सीता स्वयंवर झालं असलं तरी विधिवत लग्न सोहळा पूर्ण करण्यासाठी आपण महाराज दशरथजीला एक पत्र पाठवा दूतांच्या करवी. दशरथजीला इथे बोलवून घ्या, म्हणजे विधिवत लग्न सोहळा आपणाला संपन्न करता येईल. आणि म्हणून एक पत्र तयार केलं. मिथिला नगरीचे दूत पत्र घेऊन निघाले. तुलसीदासजी आता कथा बदल करतात. ज्या दिवसापासून राम लक्ष्मण अयोध्येतून गेले होते त्या दिवसापासून महाराज दशरथजी बेचैन होते. जेवायला बसले न हातात घास घेतला की पहिली आठवण राम लक्ष्मणाची यायची. विचार करायचे, मैं महल में भोजन करता हूँ लेकिन मेरे बच्चे जंगल में क्या खाते होगे, कहाँ सोते होगे. अशी आठवण आली की डोळे भरून यायचे.
ताट सारून द्यायचं, उठून जायचे. आणि वस्तुस्थिती आहे, दारुड्या मुलाचा बाप वारकरी आहे आणि मुलगा फुल पितो. संध्याकाळी बाप हरिपाठ करतो आणि मुलगा पावल्या खेळतच येतो. तिकडून आला की बुट्टा भरली एक लाद बापाच्या कंबरड्यात, हरिपाठ करणाऱ्या बापाच्या खाली पाडतो बापाला. दुसरी पेकाटात बाप आक्रंद करून रडतोय. त्याचा नियम दररोज बापाला बुटा भरल्या 2 लाता घालणे. एक दिवस तो दारोड्या मुलगा 3 दिवस सतत घरी आला नाही. चौथ्या दिवशी लाता खाणारा बाप काठी टेकत अख्ख्या इटोलीत फिरतो न आपल्या वयाचे जेवढे म्हातारे त्यांच्याजवळ रडतो. नाना, लेक दिसला का हो माझा? 3 दिवस झाले घरी आला नाही. काही कमी जास्त झालं असेल का हो? अरे बरं झालं आला नाही, निदान तुला लाता तरी बसल्या नाही 3 दिवसात. अरे लाता घालायच्या निमित्तानं का होईना माझा लेक संध्याकाळी डोळ्यानं दिसत होता बाबा. आता 3 दिवस झाले. मी का सांगतो हे? दारुड्या मुलाचा बाप, लाता खाणारा बाप, 3 दिवस मुलगा घरी आला नाही तर चौथ्या दिवशी अख्ख्या गावात रडतो. अरे परमेश्वर ज्याचा मुलगा आहे त्याच्या बापाची, दशरथाची काय अवस्था असेल? इथून चित्र डोळ्यापुढे आणा. आज राजे सिंहासनावर बसले. आठवण रामाची, लक्ष्मणाची आली. किती दिवस झाले लेकरं गेले. विश्वामित्र महाराज घेऊन गेले. फिरायला गेले नाही माझे मुलं. राक्षस मारायला गेले. काही कमी जास्त तर झालं नसेल लेकराचं, अजून निरोप नाही. म्हणून डोळे भरून आले राजा दशरथाचे. एवढ्यात एक घटना घडली. ते पत्र घेऊन दूत दरबारात आले. त्यांनी नमस्कार केला. प्रणाम सरकार. कहा क्यों भाई? मिथिलापति जनक जी के सेवक है. किस कारण आए हो? राम भैया का पत्र लेकर आए. राम भैया का पत्र. एवढं ऐकलं, उडी टाकली राजा दशरथानं. सिंहासनावरून पत्र हिसकावून घेतलं. पत्रात काय लिहिलेलं आहे हे पाहिलं नाही. राम लखन उर करबर चिठी, रही गए कहतन खाटी मिठी. हृदयाला लावलं. त्याच्यात चांगला संदेश आहे की वाईट नाही बघितलं. कागद हृदयाला लावून जे रडायला सुरुवात केली. पत्राला पुत्र समजले राजे आणि विचारतात, सही समय पर आए सेवक लोग, सच बताओ मेरा राम और लखन कहाँ है? पत्र पढ़ो सरकार, पूरा पता लगेगा. एवढ्यात भरत आले. भरतानं बघितला आपला जन्मदाता बाप एक कागद छातीला लावून रडतोय. विचारलं, बाबा रडताय तुम्ही? अरे तुम्हारे राम भैया का पत्र आया रे भरत. मेरे भैया का? हिसकावून घेतलं भरतानं पत्र बापाच्या हातातून आणि डोक्यावर ठेवलं पत्र. वाचलं नाही भावाचं, डोक्यावर ठेवलं. डोक्यावर पत्र ठेवून भरत अख्ख्या राजवाड्यात नाचला. आज पहिल्यांदा भरताचं बंधू प्रेम प्रगट झालं. शत्रुघ्नाची तीच अवस्था झाली. वाऱ्यासारखी वार्ता नगरामध्ये पसरली. प्रचंड गर्दी झाली. एवढ्यात वसिष्ठ आले. पत्रात काय कोणी वाचलं नाही. भरत रडतोय म्हणून शत्रुघ्न रडतोय, आणि बाप रडतोय म्हणून मुलं रडतात, आणि हे तिघं रडतात म्हणून राजवाडा रडतो. वाचलंच नाही काही. रडारड. तेवढ्यात वसिष्ठ आले. सर्वांना शांत केलं आणि पत्र आपल्याकडे घेतलं. आणि धीर गंभीर आवाजामध्ये वसिष्ठजींनी पत्राचं वाचन सुरू केलं. सर्वांगाचे कान करून सगळे ऐकत होते. ताटिका वधापासून परशुराम बिदाईपर्यंतचा संपूर्ण इतिहास पत्रात होता.